नमस्ते फ्रेंड्स, सगळे कसे आहात? हे बघा, चला आज आमच्या देवाचे दर्शन करा. हे बघा, हे आमचे श्याम बाबा. जय श्री श्याम, जय श्री श्याम, जय श्री श्याम. आता आज तुम्हाला एक अजून मी चमत्कारी उपाय दाखवणार आहे. चल बघा, चला मग सगळेजण तयार आहे. हा उपाय पण तुम्ही जरूर करून बघा फ्रेंड्स. हे बघा फ्रेंड्स, हा मी एक मोठा दिवा घेतला आहे असा, आणि त्याच्यामध्ये तांदूळ टाकलेले आहे. आपल्या घरात जे बी तांदूळ वापरतो ते घ्यायचे आहे तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये एक छोटा कपूर ठेवायचा आहे. हे बघा फ्रेंड्स, मी ठेवला आहे कपूर. आता तुम्हाला हा काय करायचा आहे, घराच्या बाहेर घेऊन जाऊन त्याला तिथे कपूरला आपण माचिसने चालू करू. चला मग चालू करू, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल त्याच्याने काय होतं म्हणून. हे बघा फ्रेंड्स, या प्रकारे तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचं आहे. हा बघा, मी पण हे आमच्या घराच्या बाहेर ठेवलं आहे. बघा हे बघा. आता मी तुम्हाला सांगते का मी ते घराच्या बाहेर का ठेवले आहे, आणि मी त्याला कपूर लावून का चालू केला आहे तो दिवा. त्याचं कारण एकच आहे की आपले पितृदोष असतो घरामध्ये, तर ह्याच्याने आपले पितृ शांत होतात. हे तुम्हाला करायचं आहे मंगळवारी, आणि काही अमावस्या वगैरे असली किंवा शनिवारी असे मोठे दिवस असले का त्यावेळेस तुम्हाला हे करायचं आहे फ्रेंड्स. एकदा जरूर करून बघा, कारण आपल्याहून दुसरं काही होत नाही. पण हे एकदम इझी आहे. तुम्हाला सांगितलं मी, एक मोठा दिवा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडे तांदूळ, आणि आपल्याला त्याच्यामध्ये ज्योत करायला थोडंसं कपूर, आणि ते जाळून आपण आपल्या घराच्या बाहेर ठेवायचं आहे. आणि ते मग ते विजल्यानंतर ते आपण तांदूळ बाहेर फेकायचे नाही. ते तांदूळ आपण कोणत्याही मंदिरात, कोणाच्या वडाच्या झाडाच्या खाली वगैरे काही पशुपक्षी असतात त्याच्यासाठी ते तांदूळ टाकून द्यायचे. मग ते कसं आहे, पशुपक्षी खाऊन घेतात. नाही तर कसं आहे, बाहेर कचऱ्यामध्ये वगैरे फेकले तर आपल्याला पाप लागतं फ्रेंड्स. मी तुम्हाला हा उपाय दाखवला आहे फ्रेंड्स, एकदा जरूर करून बघा, कारण मी स्वतः पण हा करते. हे बघा फ्रेंड्स, हे विजल्यानंतर तुम्ही कोणत्याही झाडाखाली पशुपक्ष्यांना ते तांदूळ टाकून द्या, बाहेर फेकू नका. हे तुम्हाला दर मंगळवारी, शनिवारी किंवा अमावस्येला करायचं आहे, 7 वाजता नंतर. त्याच्यानंतर तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी सगळं फ्रेंड्स. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सपोर्ट करून माझ्या चॅनलला पुढे पोचवा फ्रेंड्स. जय श्री श्याम.